खासदार प्रफुल्लभाई पटेल यांचे निकटवर्तीय गोंदिया शिक्षण संस्थेचे सचिव आणि माजी आमदार राजेंद्र जैन यांचा वाढदिवस दिनांक 8 ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे। त्यांच्या वाढदिवसाचा उत्साह त्यांच्या चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे। केवळ गोंदिया शहरातच नाही तर संपूर्ण जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात शुभेच्छांनी भरलेले बॅनर लावण्यात आले आहेत। गोंदियामध्ये असे एकही ठिकाण नाही जिथे त्यांच्यासाठी पाठिंबा आणि आपुलकीचे संदेश दिसत नाहीत। एका सार्वजनिक नेत्याबद्दल लोकांच्या प्रेमाचे आणि आदराचे हे एक अद्वितीय उदाहरण आहे। माजी आमदार राजेंद्र जैन यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसत आहे। गोंदियाच्या राजकारणात त्यांचे स्थान मोठे असून जनतेच्या प्रश्नांसाठी ते नेहमीच सक्रिय असतात। त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात अनेक मान्यवर उपस्थित राहण्याची शक्यता आहे। या बॅनरमुळे गोंदियातील वातावरण पूर्णपणे उत्साही झाले असून राजकीय वर्तुळातही याची चर्चा आहे। माजी आमदार राजेंद्र जैन यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। शाळेमध्ये साहित्य वितरण, वृक्षारोपण, रक्तदान, आरोग्य जात शिबिर असे मोठे मोठे उपक्रम स्वयंखर्चाने आणि स्वयंप्रेरणेने साहेबाच्या वाढदिवसाच्या निमित्त सगळे कार्यकर्ते करतात आणि हे प्रथा मागील काही वर्षापासून सुरू आहे आणि आम्हाला याचा अभिमानही वाटतो, कारण की त्यांची चाहत, त्यांना आवड करणारे, पसंत करणारे लोक जास्त आहेत। म्हणजे कोणताही जननेता लोकांचे काम करतो तेव्हाच त्याची एवढी आवड आणि तेव्हाच त्याचा एवढा मान सन्मान आणि प्रतिष्ठा होतो। आणि जैन साहेब वाढदिवसानिमित्त हे कार्यकर्त्यांच्या भिंकीचे असतील, GS सुसास्तरावरही पुष्कळ सारे लोक त्यांना आवर्जून आपला नेता मानतात आणि त्यांच्या प्रती आपला स्नेह प्रेम दाखवायची बाब म्हणजे हे की जेवढे बॅनर पोस्टर इतर कोणत्याही पक्षाचे नेते मोठे मोठे राजकारणी आहेत गोंदियात त्यांचे लागत नाही, फक्त जैन साहेबाचे लागतात। म्हणजे हाच प्रेम कार्यकर्त्याच्या त्यांच्यावर आहे, हा दिसून येतो। प्रतिनिधी राधाकिसन चुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।